सरकारच्या कारभाराला आता जनता कंटाळली असून शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, युवक, महिला अशा सर्वच समाज घटकांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. शेवगाव येथील नेवासा रोडवरील अजिंक्य लॉन्समध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जनशक्ती मंच, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, RPI, कवडे गट व मित्र पक्षाचे अहमदनगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार संग्राम अरुणकाका जगताप यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फौजिया खान यांनी सरकारला लक्ष्य केले. जनतेने आपली शक्ती काम करणाऱ्या उमेदवारांमागे उभी करण्याची आवश्यकता, येत्या लोकसभा निवडणुकीत महिलांनी परिवर्तन करण्याचा निर्णय घेऊन महिला शक्तीचे रौद्र स्वरूप मतपेटीतून व्यक्त करण्याची आवश्यकता राष्ट्रवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान यांनी व्यक्त केली. मतदान करायचं आहे आपल्याला, अन्याय अत्याचार विरुद्ध मतदान करायचं आहे आपल्याला, लबाडी विरुद्ध मतदान करायचं आहे, लोकशाही वाचवण्यासाठीचं मतदान आपल्याला करायचं आहे, संविधान वाचवण्याची गरज आहे, गुंडगिरी दूर करण्याची गरज आहे. आणि जे परिस्थिती निर्माण झालेली आहे या 2014 पासून की या कमळाचा फूल हे आपल्यासाठी श्राप ठरलेला आहे या देशासाठी, यावेळी आपल्याला याला दूर करायचं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व मित्र पक्षांचा जे आपला उमेदवार आहे संग्राम भैया जगताप, त्यांना निवडून आणायचं आहे. हे संकल्प आज करून आपल्याला इथून उठायचं आहे. मला माहित आहे आपल्या मनातली आवाज हीच आहे, आपल्याला पण आता ही सरकार नको आहे, कारण आपण बेजार झालेलो आहोत. कसं होणार नाहीये. विद्याताईंनी आता सांगितलं की मोदीजीला काय कळत नव्हता देश कसं चालवायचं, पण त्यांनी चालवलं. देश त्यांच्या हातात देण्यात आला, कारण ते ठरले व्यापारी, गुजरातचे व्यापारी. गुजराती लोक कोणीही प्रशासन मध्ये नसतात, कोणीही सेनामध्ये नसतात, कोणाच्याही बली गेलेला नाहीये देशासाठी. पण मोदीजी व्यापारी आहे, गुजराती व्यापारी असतात आणि त्यांनी व्यापार सारखा हा देश चालवला. देशामध्ये त्यांनी, आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेले आहे, मोदी नेहमी सांगतात भाषणामध्ये की 70 साल काँग्रेसने किया कुछ भी नहीं किया. मोदींना सांगायचे 70 वर्षामध्ये नेहरूंपासून आजपर्यंत जी प्रगती केली ती काँग्रेसने आणि आम्ही लोकांनी केलेली. पण आतापर्यंत 70 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, ते संविधान दिल्लीला संसदेच्या बाहेर जाळण्याचं काम मोदी सरकारच्या लोकांनी केलं. हा जो 10 तोंडाचा रावण आहे, मी याला नेहमी मोदीला म्हणते काय, हा 10 तोंडाचा रावण आहे. एक तोंड RSS वाल्यांचं आहे, एक तोंड सनातन वाल्यांचं आहे, एक आणि कोणीतरी बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, असे 10 तोंडाचा रावण आहे हा. आणि हा रावण काय करतो, लोकांना आपसा मध्ये लढवतो. आपल्या देशातले प्रश्न काय, आपल्या देशात गरीब लोक अजूनही आहेत, आपल्या देशात शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकरी आत्महत्या करतोय. मोदींनी काय सांगितलं होतं, शेतकऱ्यांना 1.5 पट भाव देईल. दिले का भाव? आमचे पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा वाजपेयींच्या काळात 400 आणि 500 रुपये क्विंटल तांदूळ होता, तो 2 आणि 2,500 क्विंटलने मिळायला लागला. हे शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना काम केलेलं आहे. आज कांद्याचे भाव वाढले तर पाकिस्तानहून कांदा आणतात. आज साखरेचे भाव वाढले तर पाकिस्तानवरून साखर आणतात आणि आपल्या शेतकऱ्याला, शेतमालाला भाव मिळत नाही. नेतृत्वाने संग्राम भैया जगताप यांना एक सक्षम नेतृत्व म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे. ते जरी नगर शहराचे आमदार असले तरी 2017 मध्ये त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर संग्राम भैया जगताप यांनी हा आवाज उठवला होता 17 आमदार मिळून, पण त्यांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं. ते जरी नगर शहराचे आमदार असले तरी पण ते शेतकरी कुटुंबातील एक जाणते, शेतकऱ्यांबरोबर राहणारे एक सर्वसामान्य घरातील माणूस आहे. जसे पाणी प्रश्न म्हणा, शेतकरी
शेतकऱ्यांचं म्हणा, आता प्रचारादरम्यान मी भरपूर छावण्यांना भेट दिली, तर शरद पवार साहेब ज्यावेळेस केंद्रीय मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळात छावण्यांना अटी नव्हत्या. आताच्या ह्या ज्या छावण्या आहेत त्यांना अटी आणि चारा हा मुबलक प्रमाणात दिला जातो. जसं आपल्याला घरी जेवण हे मुबलक प्रमाणात दिलं जातं, तसंच जनावरांना पण जेवण हे मुबलक प्रमाणात दिलं जातं. यावेळी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार उषा दराडे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, शीतल जगताप, डॉक्टर रजनी इंदुलकर, पंचायत समिती सदस्या मनीषा कोळगे, स्नेहल फुंदे, साक्षी फलके आदींसह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. SP 24 ताससाठी आलिम शेख, शेवगाव.